हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या। तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व सुद्धा वेगवेगळं असतं। पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला दर्शमौनी अमावस्या असं म्हटलं जातं। तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे। या दिवशी आपल्याला काही पूजा उपाय करायचे आहेत। तर पहा अमावस्याच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। उद्या तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही कुठल्याही प्रकारचं वाईट संकट अडचणी येणार नाहीत आणि घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल। घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य सुद्धा नांदेल। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा आपल्या घरातलं नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्यांना आपल्या घरामध्ये जर काही आपण उपाय केले तर त्याचा संपूर्ण महिना आपल्या घरामध्ये सुख शांती ही टिकून राहते। तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्यातील अमावस्येला केला तरीही चालेल। तर बघा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या कटकटी भांडण मतभेद होत असेल किंवा पैसा आपल्या घरामध्ये जर टिकत नसेल, त्याचबरोबर मुलं ऐकत नसतील आणि घरातील व्यक्तींना जर कुठल्याही प्रकारचं वाईट व्यसन लागलेलं असेल तर अशा प्रकारच्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि घरातली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर आपल्या घराचा मुख्य उंबरठा आहे तर त्याला सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। शक्य असेल तर तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं हळद गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यांनी तुमचा उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर घरातली फरशी पुसत असताना सुद्धा आपल्याला थोडंसं हळद मीठ आणि गोमूत्र हे आवर्जून टाकायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते। तर बघा आपल्याला सांगितल्याप्रमाणे उंबरठा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर हळदीचं लेपन आपल्याला आवर्जून करायचं आहे। किचनचा ओटा सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। किचनच्या ओट्यावरती आपल्याला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। हळदीची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र पाणी आणि थोडंसं गुलाबजल मिक्स करायचं आहे। ज्या वस्तू तुमच्याकडे नाही त्या स्किप केल्या तरीही चालतील। तर अशा पद्धतीने हळदीचं एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे। तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढलं तरीही चालेल। उद्याच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजा सेवा करायची आहे। अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये धूप हा जाळायचा आहे आणि संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर बघा ज्या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त कापूर जाळण्याचं एक भांडं घ्यायचं आहे। त्यानंतर 7 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। थोडंसं कडेमीठ सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि आंब्याचं जर लाकूड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला 2 लवंगा यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे जे भांडं आहे तर ते आपल्याला आपल्या घरातनं संपूर्णपणे फिरवायचं आहे। आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातनं आपल्याला ते फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर हे भांडं आपल्याला परत उचलायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे। त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला यायचं आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घराचा दरवाजा जो आहे तर तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे हे जळेपर्यंत।
कापूर जळून थंड झाल्यानंतर त्यामधली जी राख आहे तर ती सुद्धा तुम्हाला थोडीशी तुमच्या उंबरठ्यावरती त्याचा एक टिका तुम्हाला लावायचा आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते। घरातल्या अडचणी दूर होत असतात आणि त्यासोबतच माता लक्ष्मी सुद्धा घरामध्ये प्रवेश करत असते। यामुळे आपल्या घरातल्या सर्व अडचणी, शत्रुपीडा, शत्रुबाधा, वाईट संकट, अडचणी ह्या सगळ्यात नष्ट होत असतात। तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे। यासोबतच अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये साफसफाई आपल्याला करायची आहे। देवघर आपल्याला आपलं स्वच्छ करायचं आहे। देवांना सुद्धा अभिषेक घालून त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला गोमूत्र किंवा गंगाजल हे सुद्धा प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे। आपलं घर सुद्धा मंदिरासारखं पवित्र आपल्याला करायचं आहे। अमावस्येच्या दिवशी आपण जर हे उपाय केले छोटे छोटे तर त्यामुळे आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मकता आणि अलक्ष्मी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस असतो। त्यामुळे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला नक्की आवर्जून करायचे आहेत। बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी ऑलरेडी व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करून ते व्हिडिओज बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।